नमस्कार. महाराष्ट्र पुरोगामी आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आपण महाराष्ट्राची ख्याती नेहमीच सांगत असतो. या पुरोगामी महाराष्ट्रात सगळ्याच लोकांना समान पद्धतीने न्याय मिळतोय अशी हकाटीही आपण पिटत असतो. खरंच तसं होत आहे. राजकारणी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या पर्यंत विकासाची गंगा पोचवत आहेत. नाही म्हणायला महाराष्ट्रात काँग्रेस, भाजप, शिवसेना या तीनही पक्षांचे मुख्यमंत्री होऊन गेले. अन्य पक्षांनाही संधी मिळाली आहे. सगळेच पक्ष कधी ना कधी काही काळ सत्तेवर आलेले आहेत. अगदी शेकापला सुद्धा ही संधी मिळालेली आहे. असं असतानाही महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत इतिहास असं असतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकास पोहोचत नाही. ही महाराष्ट्राची खंत म्हणावी का दुर्दैव? एक कहाणी मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि ती कहाणी बघून आपण ठरवायचं आहे, खरंच महाराष्ट्राचा विकास झालाय की अजूनही महाराष्ट्र याच्या त्याच्या खांद्यावरूनच फिरतोय. मुंबई महाराष्ट्रातलं सगळ्यात विकसित शहर. मुंबईतला विजेचा झगमगाट आपल्या सगळ्यांनीच अनुभवलाय. मुंबईपासून लांब असलेल्या गावांपर्यंत हा झगमगाट मात्र पोहोचत नाही. पण अपेक्षा अशी आहे की पुण्या मुंबईच्या जवळ असलेल्या शहरांमध्ये तरी ही विकासाची गंगा पोहोचलेली असावी. मुंबईपासून काही मैलावर आहे पालघर नावाचा नव्यानं झालेला जिल्हा, जो विकसित झालेल्या ठाणे जिल्ह्याचा एक भाग आहे. या पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातली ही कथा तुम्ही आता बघणार आहात. इथे तुम्हाला दिसतंय दोन माणसं काहीतरी खांद्यावर घेऊन जात आहेत. काय आहे हे? काय आहे त्या झोळीमध्ये? ती दोघं खांद्यावर नेतायत तरी कुठे आणि का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. आता उत्तर ऐकताना तुम्हाला विदीर्ण होईल. या झोळीत एक जीव आहे आणि तो जीव दुसऱ्या जीवाला जन्म द्यायला चाललाय. म्हणजे या झोळीत एक गर्भवती महिला आहे आणि तिचं बाळंतपण होणार आहे. ती त्याच्या पाड्यापासून दवाखान्यापर्यंत सुखरूप जावी यासाठी नवऱ्यानं आणि दिरानं ही शक्कल लढवली आहे. या झोळीत बाळंतपणासाठी निघालेली आरती आणि तिचा नवरा आहे विशाल आणि विशालचा भाऊ आहे राहुल. हे दोघं मिळून त्या गर्भवती स्त्रीला दवाखान्यापर्यंत पोहोचवणार आहेत. बघा काय शोकांतिका असते ना. माणूस मेल्यावरती चौघांच्या खांद्यावर जातो असं म्हणतात. इथे माणूस जन्माला येतोय तेव्हाही त्याला खांद्यावरच न्यावं लागतंय. या पाड्यापर्यंत अजून रस्ते पोचले नाहीत. साधा कच्चा रस्ता जिथून बैलगाडी, मोटरसायकल किंवा कुठली वाहन जाऊ शकेल असा रस्ता पोचलेला नाही. दगडातून, धोंड्यातून वाट काढत, डोंगरातून रस्ता कापत सुरक्षितपणे रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेणं हे एक मोठं आव्हानच आहे. आणि या पाड्यावरची ही माणसं हे आव्हान आजही पार पाडतायत. ही सगळी माणसं मुंबईच्या जवळ राहणारी आहेत हे अजून एक विशेष. राजकारण्यांची कितीही सत्तांतर येऊ देत, कितीही महाराष्ट्र मोठा अशी स्वप्न या मंडळींना दाखवू देत, पण यांच्या मागचा वनवास हा कधीच संपणार नाही. आरती विशालची ही कहाणी आपण बघितली आहे. अशा कित्येक आरती, कित्येक विशाल केवळ उपचारासाठी पोचता आलं नाही म्हणून रस्त्यात दम तोडून देतात. अंचन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, राकट देशा, कनखर देशा, दगडांच्या देशा असं आपण कौतुकानं म्हणतो. पण या दगडांच्या देशातील दगडं जेव्हा आपल्या पायात अडकाठी म्हणून येतात ना, तेव्हा मात्र मोठी अडचण होत असते. किती सरकारं बदलली. महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार मुख्यमंत्री बनले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, शिवसेनेचे मनोहर जोशी, नारायण राणे, चक्क उद्धव ठाकरे हे देखील मुख्यमंत्री बनले. पण यांचा विकास मात्र झाला नाही.
सत्ता येतील जातील, तुमच्या अस्मिता वाढीला लागतील नाही लागतील, पण या माणसांच्या पर्यंत विकासाची गंगा पोचत नाही. जगण्यासाठी लागतं काय, त्या सामान्य गोष्टीसुद्धा या पाड्यावरच्या लोकांच्या नशिबाला नसाव्यात, ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. राजकारणावरती अॅनलायझरवरून आपणही चर्चा करतो, तुम्हीही ही चर्चा खूप कौतुकानं ऐकता, माझं कौतुक करता, कधी शिव्या देता, पण या विषयांच्या चर्चा आपण कधी करणार आहोत? हा विषय हा सामान्य माणसांचा विषय, सरकारच्या दरबारपर्यंत आपण कधी पोचणार आहोत? खरं तर सरकार नावाची यंत्रणा बहिरी असते. जशी न्यायव्यवस्था आंधळी असते ना, तशी सरकार नावाची यंत्रणा बहिरी असते. या आरतीच्या प्रसूती वेदना तिच्या कानावर पडणार नाही आहेत. या आरतीला झालेला त्रास तिच्या नातलगाने सांगितला तर त्यांच्या कानावर पडणार नाही आहे. यांच्या नशिबी काय आहे माहीत आहे? मेल्यावर 4 जणांच्या खांद्यावर जाणं आणि जिवंतपणी जन्म घेण्यासाठी दोघांच्या खांद्यावर जाणं. महाराष्ट्राचा वाड्या वस्तीवरचा हा इतिहास कुणाच्या तरी खांद्यावर जाण्यासाठीच लिहिला असेल, त्यांच्या नशिबी हे खांद्यावर जाणंच लिहिलं असेल, तर महाराष्ट्रातलं जगणंच दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. नमस्कार.